महत्वाची बातमी अमरावतीमध्ये आज शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट होणार आहे। शरद पवार बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाणार आहेत। बच्चू कडूंनी चांदूर बाजार शहरामध्ये शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले। बच्चू कडूंनी शरद पवारांना चहाचं निमंत्रण दिल्यानंतर शरद पवार आज बच्चू कडू यांच्या निवासस्थानी जाणार आहेत। शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या होणाऱ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। स्वप्नील उमापामचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। स्वप्नील, शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट ही नेमकी केव्हा होणार आहे? नक्कीच पुढच्या 1 तासामध्ये जे आहे ते शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट होणार आहे। बच्चू कडूंनी चहाचं निमंत्रण दिलं आणि त्यासाठी चहा घेण्यासाठी बच्चू कडूंकडे जाणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं असतं, तरी राजकीय अर्थ जे आहे ते या भेटीचे काढले जात आहेत। आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे आणि या लोकसभा निवडणुकीदरम्यान बच्चू कडूंना जो आहे तो आपला उमेदवार द्यायचा आहे आणि त्यासाठी जे आहे ते बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये जाणार असल्याची चर्चा अलीकडेच राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। बच्चू कडूंचे निकटवर्तीय रवींद्र वैद्य जे आहे ते लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे ते तयारी त्यांनी केली आणि दुसरीकडे शरद पवार आणि बच्चू कडूंची भेट ही पुढच्या 1 तासामध्ये होणार आहे आणि त्यासाठी बच्चू कडूंनी जी आहे ती बॅनरबाजी जोरदार केलेली आहे। शरद पवारांचं कौतुक केलेलं आहे। अचलपूर फिनले मिल चालू करण्यासाठी आपला सिंहाचा वाटा असणारे शरदचंद्रजी पवार यांचे चांदूर नगरी स्वागत आहेत अशा आशयाचे ठिकठिकाणी बॅनर बच्चू कडूंनी लावलेले आहेत। महत्वाची ही भेट असणार आहे। आज वज्जर येथे जाणार आहेत शरद पवार आणि बच्चू कडूंच्याच गावावरनं जावं लागतं त्यांना कुरळपूरला, त्यामुळे चहाचं निमंत्रण बच्चू कडूंनी दिलं असं जे आहे ते शरद पवारांनी सांगितलं। त्यामुळे ही भेट होणार आहे। 2 दिवसांचा शरद पवारांचा संपूर्ण दौरा आहे। या 2 दिवसांमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांशी जे आहे ते शरद पवार भेटलेले होते आणि सोबतच प्रहार पक्षाचे अध्यक्ष आहे बच्चू कडू, दोन्ही महत्वाचे हे नेते आहेत राज्यातले आणि या दोन्ही महत्वाच्या नेत्यांची बैठक जी आहे ती भेट जी आहे ती कुरळपूर्णामध्ये होणार आहे आणि सोबतच लोकसभा निवडणुकीसाठी जे इच्छुक आहे रवींद्र वैद्य हे देखील या भेटी दरम्यान आहे। दुसरीकडे काल यशोमती ठाकूरांनी एक वक्तव्य केलं होतं की बच्चू कडू जर महाविकास आघाडीमध्ये आले तर त्यांचं स्वागत असणार आहे। त्यामुळे बच्चू कडू आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये येणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।